गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव गुरु विष्णु देव महेश्वर गुरु गुरु साक्षात साक्षात परब्रह्म परब्रह्म तस्मै श्री तस्मै गुरुवे नमः. गुरुवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे बदलाय आणि माझे त्या त्या स्थळी हे त्या त्या स्थळी हे निजरूप निजरूप तुझे तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मस्तक ज्या ठिकाणी तेथे तेथे सद्गुरु तुझे पाय धुणे. हे तुझे. जय जय रघुवीर समर्थ. मी मुद्दामून या स्रोतांनी चालू केलं कारण याच्यामध्ये पुष्कळ शक्ती आहे आणि आपण हे जे काही करतोय आज त्याची प्रेरणा पण त्यांच्याचकडनं आलेली आहे, म्हणून मी इथून सुरुवात केली. आजच्यासाठी 3 बेसिक प्रश्न जे नॉर्मली लोक विचारतात तर त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. पहिला प्रश्न आहे की स्पिरिच्युअल जर्नी ची सुरुवात कशी होते. तर मी हे माझ्या बाबतीत जो अनुभव आहे हा ऑलरेडी सांगितलेला आहे की मला पुष्कळ फ्री वेळ होता ऑफिसला जाण्यासाठी आणि येण्यासाठी, आणि त्या फ्री वेळाचा वापर कसा करायचा म्हणून आम्ही गायत्री मंत्र बोलायला चालू केलं. त्याच्यानंतर जे काय झालं ते घडत गेलं. म्हणजे एकदा तुम्ही असा काही संकल्प घेतला आणि त्याच्यानंतर त्याला पुढे नेला तर नंतर तुम्हाला दुसऱ्यांकडनं मदत मिळत जाते आणि त्या मदतीने तुमची स्पिरिच्युअल जर्नी किंवा आध्यात्मिक जर्नी सुरू होते. आता याच्यामध्ये तुमच्या मनात जे काही विचार आहेत, तुमचे इंटेन्शन्स काय आहेत, त्याला फार महत्व आहे. कारण त्याच्याच जोरावरती आपले त्या लोकांशी कनेक्शन होत जातात किंवा कोणीतरी आपल्याला येऊन भेटतो आणि मग तो आपल्याला पुढे गाईड करतो. तर स्पिरिच्युअल जर्नीसाठी आपल्या मनातले विचार, आपली तयारी ही फार महत्वाची आहे. या बाबतीत जे झालं ते गायत्री मंत्राने झालं आणि नंतर जेव्हा ती इच्छा एवढी प्रबळ झाली की नंतर मला योग्य ठिकाणी जायचं मार्गदर्शन मिळालं. आता हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं का? प्रत्येकाच्या बाबतीत होतं. मी काही स्पेशल याच्यामध्ये काही केलं नाही. जेव्हा जेव्हा ती इच्छा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा ऑटोमॅटिकली कोणतरी तुम्हाला कनेक्ट होईल. काही आपण करतो आहे हे त्याच पद्धतीने होतंय. मी काही करत नाहीये, सगळं घडत चाललंय. आणि दुसऱ्या साईडनी पण जर तुम्हाला ती इच्छा असेल तरच ते पुढे होणार आहे. तर आय थिंक हा फार महत्वाचा भाग आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. कारण पुष्कळदा लोकांना वाटतं की आम्हाला कोणतरी येऊन मदत करावी, ती मदत तशी होत नाही. जोपर्यंत आपण पहिलं पाऊल टाकत नाही तोपर्यंत ती मदत आपल्याला मिळत नाही. तर पहिलं पाऊल टाकणं हे फार महत्वाचं आहे. स्पिरिच्युअल जर्नी अशी सुरुवात होते. पुष्कळदा आपण कोणाला तरी जाऊन भेटतो किंवा कोणतरी आपल्याला येऊन भेटतं किंवा पुष्कळदा काही लोक तुम्हाला काही पुस्तक देतात किंवा तुम्ही कुठलं तरी पुस्तक वाचतात आणि तो एक ट्रिगर पॉइंट असतो. ते फक्त एक निमित्त असतं, पण ते ऍक्च्युली सगळं का घडत असतं की तुमच्या मनामध्ये ती इच्छा असते म्हणून ते घडत असतं. जर आपण या दुनियेतच बिझी राहिलो आणि त्याच गोष्टीमध्ये आपण जर आनंद शोधत राहिलो तर ही अशी गोष्ट होत नाही. म्हणून स्पिरिच्युअल जर्नी जी सुरू होते हे असंही म्हटलं जातं की जेव्हा माणूस बोर होतो या सांसारिक जीवनामध्ये किंवा त्याला काहीतरी वेगळं पाहिजे असतं, त्याला ते सांसारिक जीवनातनं मिळत नसतं, तेव्हा त्याची खरी जर्नी चालू होते. कारण त्याला समजलेलं असतं की मीटिंग चालू आहे. मग 9:30 मी जे करतो आहे दररोज ते काही त्यातनं मला जे काय अपेक्षित आहे ते होत नाहीये. ओके, तर हा एक पहिला पॉइंट आहे. पुष्कळ लोकांच्या बाबतीत असंही होतं की त्यांचे काही कर्म असतात आधीचे किंवा आधीच्या जन्माचे, आणि त्यामुळे त्यांना ते जे मार्गदर्शन करणारी जी लोक आहेत ती ऑटोमॅटिक येऊन भेटतात.
पण असे पुष्कळ कमी लोक असतात. कारण शेवटी आपण पण ह्या सगळ्या नेचरचा एक भाग आहोत, आणि ती आपण नेचरला कडून जे काही मागतोय तेच आपल्याला परत मिळणार आहे. तर ते म्हणून ती इच्छा फार महत्वाची असते. ओके, याच्यावरती काही तुमचे प्रश्न आहेत का? ब्रह्मा, नहीं, ये क्लियर है आपको? हमने अभी जो बात किया वो? शुरुआत ऐसी होती है कि इच्छा होती है कि स्पिरिचुअल जर्नी की, उसके बाद कुछ हम करते हैं तो फिर कुछ चीजें और आती हैं। हाँ, तो वो पहला स्टेप सही है। आपको ही लेना है। अब पहला स्टेप लेने के बाद जरूर हाँ, तो उससे सामने रिलेटेड से सब हेल्प कुछ आनी आने चालू से। हो जाएगी। बट इसमें होता क्या है कि पहला स्टेप कभी लिया जाता है हमसे, जब भी हम इस संसार से बोर होना चालू हो जाते हो, कि आप जो ढूंढ रहे हो आपको मिलता नहीं है यहाँ पे, तभी वो एक नेक्स्ट स्टेप आती है। तब तक आगे की स्टेप आती नहीं है नॉर्मली। और इसमें होता क्या है कि लोग नॉर्मली सुख और दुख ढूंढते हैं। ओके, बट जब भी आपको सुख चाहिए तो दुख भी ऑटो उसके साथ आता है। तो कभी भी ऐसा नहीं है कि 2 मिनट की खुशी होती है फिर आप वापस वही चिंता चालू हो जाती है। तो लोगों को इसके आगे जाना है, और तभी एक्चुअली लोग ढूंढते हैं कि हम क्या कर रहे हैं, हम ये क्यों कर रहे हैं। तभी वो आगे की जर्नी शुरू हो सकती है। मैं मेरे मतलब मेरे बोलने से या किसी और के बोलने से आपके लाइफ में वो जर्नी शुरू नहीं होगी। राइट, वो आपको ही सोचना है। मतलब आपको आपको ही खुद को ही बोलना है। मतलब मन जो आपका है वो आप ही को बोलेगा। वो मन खुद को ही बोलेगा कि मुझे कुछ और चाहिए। राइट, तभी ये सब शुरू होगा। ऐसे बहुत कम लोग हैं जो कुछ किए बिना ही ये रास्ते पे आ जाते हैं, बिकॉज उन्होंने आज पहले जन्म में या पहले लाइफ में कुछ किया हुआ है ऑलरेडी इसके बारे में। ठीक है, यशवंत दादा, या तुला काय प्रश्न आहे याच्यामध्ये? हा ठीक आहे, चालू दे. हा ठीक आहे, काय असेल तर विचारत जा मध्ये मध्ये. ठीक आहे, चालेल चालेल चालेल. तर मी ते फ्लो मध्ये राहीन, अजून काही नाही. ठीक. हा ठीक आहे. ओके, दुसरा होता की हाऊ वी मीट अवर गुरु. म्हणजे आपण आपल्या गुरूंना कसे भेटतो. आता जसं आपण म्हणालो की स्पिरिच्युअल जर्नीची सुरुवात होते, राईट, तसं गुरूंना भेटायचे पण 2 वेगळे मार्ग आहेत. एक तर आपल्या आत्मधना मार्ग आहे, म्हणजे आपल्या स्पिरिच्युअल जर्नी जी सुरू होते आहे त्याच्यामध्ये ज्या इच्छा प्रकट होत आहेत, त्यातली एक इच्छा असते की मला कोणीतरी मार्गदर्शन करावं, याच्या पुढे जायचं कसं. आणि ती इच्छा जर प्रबळ होत गेली तर मग ऑटोमॅटिक गुरु तुमच्या आयुष्यामध्ये येतात, किंवा कोणतरी तुम्हाला भेटतं जे तुम्हाला गुरुपर्यंत घेऊन जातं. दुसरा मार्ग आहे या बाहेरच्या दुनियेचा, की आपल्याला बघावं लागतं की मला जे करायचंय, की मला जे शोधायचंय, की मला जे समजायचंय ते मला कोण कोण समजू शकतं. असे पुष्कळ गुरु आत्ताच्या वेळेला अवेलेबल आहेत. आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते वेबसाईटवरनं किंवा युट्यूबमधनं किंवा अजून काही चॅनल थ्रू. आता या एक्सटर्नल मार्गामध्ये फक्त एक धोका आहे की आपण नको त्या लोकांना जर जाऊन भेटलो तर त्याच्यातनं आपल्याला त्रासही होऊ शकतो. म्हणजे आज जर आपण बघितलं तर काही काही मोजकेच जे लोक आहेत जे पैशाशिवाय हे सगळं काम करतात. बाकी लोक हे तुमच्याकडनं पैसे कमवण्याची इच्छा ठेवतात, त्याच्यामुळे त्यातनं तुम्हाला शक्यतो जास्ती काही फायदा होत नाही, आणि ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतात. तर सर्वात चांगला उपाय आहे की जशी आपण स्पिरिच्युअल जर्नी किंवा आध्यात्मिक जर्नीची इच्छा करतो आहोत, तशीच आपण गुरु पाहिजे किंवा गुरु एक मिळावा आपल्याला, अशी इच्छा आपण धरू शकतो. आणि ती इच्छा प्रबळ होत गेली का ऑटोमॅटिक तुमच्याकडे गुरु येईल. आता काय होतंय की कधी कधी असं होतं की आपली ती इच्छा तेवढी प्रबळ राहत नाही किंवा नेहमी नाही राहत. कधी कधी राहते आणि कधी कधी नाही राहत. म्हणजे आपण या संसारामध्ये पुष्कळशा जबाबदाऱ्या पार पाडत असतो. तर अशा वेळेला जर तुम्हाला कोणी योग्य माणूस भेटला तर त्याच्याकडनं चौकशी करून आपण पुढे जाऊ शकतो.
कारण गुरु तुमच्या दारी येणं हे तुमचं भाग्य आहे. आता ते ते आता लगेच शक्य आहे का, ते ते हळूहळू होईल, की हाच फक्त एक फरक आहे. म्हणून जर कोणाला गुरु हवा असेल किंवा गुरु करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी बघावं आजकाल कोण अवेलेबल आहेत, कोण लोक आहेत जे याविषयी बोलत आहेत, आणि कोण लोक तुम्हाला ते आवडतात, म्हणजे त्यांचं बोलणं तुम्हाला आवडतं, ते काय जे सांगतायत ते तुम्हाला पटतंय. मग अशा लोकांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. मी मुद्दामून हे 2 मार्ग सांगितले, कारण पहिला मार्ग आहे याच्यावरती सहसा लोकांचा विश्वास बसत नाही. कारण एक तर पेशन्स लागतं त्यासाठी, आणि दुसरं म्हणजे तेवढी इच्छा पण लागते, आणि ती इच्छा कंटिन्युअस राहावी लागते. म्हणजे जसं आपण दररोजचे व्यवहार करतो आपले, तसंच ते जे चिंतन आहे किंवा मनन जे आहे ते चालू ठेवावं लागतं. तेव्हाच आपण त्या स्टेजला पोचतो जेव्हा कोणतरी आपल्यापर्यंत पोचतं. आता नॉर्मली असंही म्हटलं जातं की असे पुष्कळ गुरु आहेत ज्यांना ज्यांना खरंच तुम्हाला मदत करायची आहे. पण झालंय काय की आपण आपल्या स्वतःला बंधनामध्ये घालून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण त्या बंधनातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत ती माणसं आपल्याला मदत नाही करू शकत. आता हे माझ्या बाबतीत पुष्कळदा होतं, कारण मी पुष्कळ लोकांशी याविषयी बोलतो. त्याच्यामुळे मला समजतं कधी कधी की समोरचा माणूस मला सांगतोय की मला मला हे करायचंय, मला स्पिरिच्युअल जर्नी मध्ये अजून पुढे जायचंय. पण पुष्कळदा असं दिसतं की त्यांनी काही गोष्टी बांधून ठेवल्या आहेत, स्वतःलाच बांधून ठेवलंय अशा गोष्टींमध्ये, ज्या गोष्टींमुळे त्यांना पुढे जाता येत नाहीये आता, किंवा त्यांना त्या गोष्टी नाही करता येत. म्हणून जोपर्यंत आपली प्रायोरिटी सेट होत नाही, म्हणजे जर आपल्याला स्पिरिच्युअल जर्नी चालू करायची आहे, गुरु पाहिजे असेल, तर ती गोष्ट तुमच्या प्रायोरिटीच्या लिस्टमध्ये पहिली आली पाहिजे. इट शुड बी फर्स्ट इन द नंबर. जर ती गोष्ट तुमच्या प्रायोरिटीमध्ये पहिली नसेल, तर प्रत्येक वेळेला आपण कुठेतरी घसरणार, आणि मग परत त्या स्थितीत जायला वेळ लागतो. म्हणून जो पहिला भाग आहे की तुम्ही तुमच्या गुरुशी किंवा गुरुशी जो संपर्क साधायचा तो तुमच्या मधून होऊ शकतो, हा भाग थोडा कठीण होऊन बसतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला दिसत असेल, जर आपल्याला कोण मदत करू शकत असेल, तर अशा लोकांची हेल्प घेऊन आपण गुरुपर्यंत पोचायला पाहिजे. आता पुष्कळदा असंही होईल की तुम्ही एखाद्या गुरुपर्यंत पोचाल, पण तो गुरु तुम्हाला जेव्हा भेटेल आणि तुमच्याशी बोलेल, तुमच्याकडनं समजेल तुम्हाला काय करायचंय, ते तुम्हाला सांगू शकतात की बाबा मी तुमचा गुरु नाही, पण ते तुम्हाला गाईड पण करू शकतात. म्हणजे तुम्हाला जे मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते त्यांच्याकडनं मिळू शकतं. असं पुष्कळदा होतं, आम्ही बघितलंय आमच्या स्पिरिच्युअल स्कूल जे आहे सायलेंट विजडम मध्ये, की लोक येतात, पण जोपर्यंत जे गुरु आहेत किंवा जे मार्गदर्शक आहेत त्यांना तसा गायडन्स मिळत नाही की ह्या माणसाला पुढे घेऊन जायचं आहे, तोपर्यंत तेही तुम्हाला मदत करू शकत नाहीत. पण म्हणून आपण स्टेप घेऊ नये का, असं नाही. तर आपण अशा लोकांकडे पोचायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे की आपल्याला काय करायचंय, कारण त्यांची क्षमता आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त असते. त्यांना पुष्कळशा गोष्टींचं ज्ञान असतं, आणि त्यांच्याकडे काही गोष्टी असतात ज्यांनी ते अजून माहिती मिळवू शकतात, जी आपल्याला पुढे हेल्पफुल होऊ शकते. म्हणून जर कोणाला गुरु पाहिजे असेल तर त्यांनी फक्त शांत बसून राहून काही फायदा नाही. 2 मार्गाने प्रयत्न करा. एक तर स्वतः इंटरनली आतमध्ये जाऊन मनन करून इच्छा वाढवा, आणि दुसरं म्हणजे जर कोण मदत अवेलेबल असेल तर ती मदत जरूर घ्या, कारण आपल्याकडे वेळ जास्ती नाहीये. प्रत्येक माणसाचं आयुष्य लिमिटेड आहे. आता उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही, राईट. त्याच्यामुळे आज जर आपण त्या स्थितीमध्ये असू की आपल्याला अध्यात्माला जर प्रायोरिटी देता येत असेल, टॉप प्रायोरिटी देता येत असेल, तर आपण ते आत्ता करायला पाहिजे. जर अजून म्हणू आपण अजून काही दिवस थांबू, अजून काही वर्ष थांबू, त्यात आपली जी क्षमता आहे, शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता, ती हळूहळू कमी होणार जसं जसं वय वाढत जाईल तसं, आणि मग काही गोष्टी आपल्याला नाही करता येणार. म्हणून हा जो विषय आहे, हा नॉर्मली जेव्हा लोक सांगतात याविषयी, त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन असतो स्वतः ट्राय करा, स्वतःच्या इच्छाशक्तीला वाढवा. पण ते जर होत नसेल लवकर तर लोकांची मदतही घ्या. पण मग तिथे तयार राहा की कधी कधी
काही गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही होणार. कधी काही लोक म्हणतील की बाबा आम्ही तुम्हाला आमचे डिसायबल किंवा शिष्य म्हणून नाही घेऊ शकत, तुम्हाला अजून शोधावं लागेल. असं होऊ शकेल, बट ऍटलिस्ट दॅट इज अ, म्हणजे ह्या अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता, ऍटलिस्ट एक एक स्टेप पुढे जाऊ शकता. तर मला एवढं सांगायचंय की जर तुम्हाला खरंच इच्छा असेल तर थांबू नका, पुढे जा, जस्ट म्हणजे पुढे जात राहा असं. कारण नाहीतर वेळ जात राहते, फक्त अजून काही होत नाही आणि आपण अजून आपल्या संसारामध्ये गुंफत जातो अजून, आणि त्यातनं मग बाहेर पडणं अजून मुश्किल होऊन बसतं. ओके, हा हा होतं दुसऱ्या पॉईंट विषयी. आता तिसरा पॉइंट जो मी मुद्दामून इथे आपल्या इथे कॅप्चर केलाय, तो ज्या लोकांनी जी जर्नी ऑलरेडी सुरू केलेली आहे तर त्यांनी ती जर्नी कशी कंटिन्यू ठेवावी. कारण याच्यामध्ये जर्नी सुरू करणं हे म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट करण्यामध्ये एक्साइटमेंट असते, आणि ती एक्साइटमेंट इवन स्पिरिच्युअल किंवा अध्यात्मामध्ये पण असते. मी जर काही नवीन केलं किंवा मी जर कोणाला भेटलो किंवा मला जर कोण गुरु म्हणून मिळाले, तर इनिशियली पुष्कळ पुष्कळ एक्साइटमेंट असते आणि त्यांनी पुष्कळ गोष्टी होत असतात तुमच्यासाठी, म्हणजे पॉझिटिव्हली तुम्हाला त्या ड्राईव्ह करत असतात, पुढे घेऊन जात असतात. पण जसं जसं तुम्ही ह्या प्रॅक्टिसमध्ये येता किंवा तुम्ही जसं प्रॅक्टिस करायला लागतात, तुम्ही साधना करायला लागतात, तसं तुम्हाला जाणवतं की आता तुम्ही एका संथ गतीने पुढे जात आहात. तर त्यावेळेला खरंच पेशन्स आणि गुरु या दोघांची फार गरज असते. म्हणूनही असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही गुरु शोधत आहात तेव्हा तो गुरु तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला पाहिजे, फेस टू फेस त्याच्याशी बोलता आलं पाहिजे, तरच त्या गुरुचा फायदा आहे. नाही तर तो गुरु कुठेतरी बसलेला असेल, युट्यूब वरती असेल किंवा कुठेतरी कुठल्या देशामध्ये असेल, कुठल्या कुठल्या वेगळ्या ठिकाणी असेल, ज्याला जर तुम्हाला भेटता येत नसेल, ज्याच्यावर तुम्हाला टाइम स्पेंड नसेल करता येत, तर मग अशा गुरुचा जास्ती तुम्हाला फायदा होत नाही. जरी तो गुरु म्हणजे सर्वात चांगला गुरु असेल तरी पण जर तुम्हाला त्याला वेळ देता येत नसेल किंवा तुम्हाला की देता येत नाही किंवा त्याला देता येत नाही, त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आणि म्हणून जी माणसं तुम्हाला भेटू शकतात, जी माणसं तुम्हाला टाइम स्पेंड करू शकतात तुमच्याबरोबर, अशाच लोकांना तुमचा तुम्ही गुरु बनवा आणि पुढे जा. परत पॉइंट 3 वरती जो जो फेज असतो नॉर्मली, आधीची एक्साइटमेंट जी असते, गुरु भेटल्यानंतर पुष्कळ काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, त्यातल्या काही गोष्टी आपल्याला पटतात, काही गोष्टी पटत नाहीत, पण ज्या पटत नाहीत त्या पण हळूहळू साधनेनंतर त्या तुम्हाला समजायला लागतात की काय नक्की होतंय, काय तुम्हाला सांगितलं जात आहे. पुष्कळदा मी हे असं बघितलंय की सुरुवातीच्या काळात जे काही सांगितलं गेलेलं असतं त्याचा अर्थ आपण आपल्या बुद्धीप्रमाणे लावतो, आणि नंतर पुढे हळूहळू तीच गोष्ट जेव्हा परत तुम्हाला सांगितली जाते तेव्हा तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ समजतो, त्याचं खरं ज्ञान तुम्हाला त्यांना समजतं. पण ते त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात, कारण इथे काही मॅजिक नाहीये, काही गोष्टी लगेच होत नाही. जसं आपण म्हणालो क्रिया योगा जर तुम्ही प्रॅक्टिस चालू केली तर तुम्हाला जवळपास 48 वर्ष लागतात तुम्हाला त्या स्टेज पर्यंत पोहोचायला. म्हणजे तुमचं जे काही गोल असतं आध्यात्मिक गोल, त्या गोल पर्यंत पोहोचायला जवळपास 48 लागतात. आता एवढा पेशन्स सगळ्यांकडे असतो का? नसेल. पण जर गुरु बरोबर असेल तर तुम्हाला कोणतरी जे असतं गाईड करत असतं, तुमचा हात पकडून चालत असतं, त्याच्यामुळे जरी तुम्हाला काही डाऊट आले, जर तुम्हाला वाटलं माझा प्रोग्रेस होत नाहीये, तर तुम्हाला त्यांच्याशी बोलता येऊ शकतं. म्हणून जेव्हा एकदा स्पिरिच्युअल जर्नी चालू केल्यानंतर तुमची कमिटमेंट आहे, तुमची प्रायोरिटी पण आहे, पण तुमच्याकडे तेवढे पेशन्सही असावे लागतात. कारण ही माझ्या अनुभवाप्रमाणे ही एक ड्युअल एज शॉर्ड आहे, म्हणजे एक तलवार आहे जी दोन्ही साईडला त्याला धार आहे, ती तुम्हाला दोन्ही साईडनी कापते. म्हणजे तुमच्या सांसारिक जीवनामध्ये पण ती तुम्हाला कापू शकते आणि आध्यात्मिक मध्ये पण तुम्हाला ती कापू शकते. तुम्ही जर काही गोष्टी नाही केल्या त्या त्या साधनेप्रमाणे तर तुम्हाला त्रास दोन्हीकडनं होऊ शकतो. म्हणजे मग माणूस असा विचार करतो की मी इथे आलो कशासाठी, आध्यात्मिक जर्नी जर मी चालू केली आणि माझ्या सांसारिक जीवनामध्ये पण मला त्रास व्हायला लागला आणि आध्यात्मिक जीवनामध्ये पण काही पुढे होत नाहीये, मग असे विचार येतात लोकांना की बाबा मी इथे का आलो, इथे येऊन मी काय अचीव केलं. तर ह्या अशा स्टेजमध्ये स्वतःला आपण आणू नये.
आणि हे शक्य होतं फक्त जेव्हा तुमच्यावर गुरु असतात. तुम्ही जेव्हा गुरु असतात तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकता तुमच्या मनाची स्थिती काय आहे, काय नक्की होतंय. इथे मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगाविषयी वाटते मला इथे. मी जेव्हा ही जर्नी चालू केलेली आणि नंतर काही वर्षानंतर अजून काही लोकची जर्नी मी पाहिली, तेव्हा एक प्रसंग आला की एका माणसाने आमच्या गुरुला सांगितलं की मला तुमच्याविषयी पुष्कळ वाईट वाईट विचार मनामध्ये येतात. तुमच्याविषयी म्हणजे गुरुंविषयी. त्या माणसाच्या मनामध्ये साधना करत असताना किंवा त्या पिरियडमध्ये पुष्कळ वाईट विचार गुरुंविषयी येतात. गुरुंनी फक्त एक लाईनचं त्याला उत्तर दिलं, जे काय होतंय ते होऊन दे. म्हणजे तुला माझ्याविषयी काही वाईट विचार येत आहेत, तुझ्या मनामध्ये येऊ दे, काही फरक पडत नाही, त्याच्यात अडकू नका, जे काय होतंय ते होत राहू दे. आता हेच जर त्यांच्या समोर गुरु नसते किंवा त्यांना हे गुरुंशी जर बोलता आलं नसतं तर काय झालं असतं, तो माणूस थांबला असता. हे काहीतरी विचित्र होतंय. पण जेव्हा मंथन होतंय तुमच्या आतमध्ये, तुमची जेव्हा शुद्धी होते आहे, चांगलंही बाहेर पडणार आहे आणि वाईटही बाहेर पडणार आहे. मग ते येऊ दे, जे काय येते ते येऊ दे बाहेर, असा उद्देश होता. पण आपल्याला हे नॉर्मली माहीत नसतं, ही गोष्ट आपल्याला माहीत नसते. त्याच्यामुळे पुष्कळदा आपल्याला वाटतं की आपण एकदा ही जर्नी चालू केली का सगळं चांगलंच होणार आहे. असं काही नसतं. आपण आपली जी लेवल आहे त्याप्रमाणे आपल्याला अनुभव येत असतात आणि ते अनुभव चांगलेही असतात आणि कधी कधी वाईटही असतात. म्हणून स्पिरिच्युअल जर्नी चालू केल्यानंतर गुरुचा हात धरून नेहमी चालावं आणि पेशन्स ठेवावे. कारण प्रत्येक गोष्ट त्याच्या त्याच्या वेळेला होत असते. ती काही लगेच, जर कधी लगेच चांगले चांगले अनुभव आले याचा अर्थ असा नाही की सगळं झालं म्हणून. नंतर काही विचित्र अनुभव पण येऊ शकतात. पण त्याच्यामुळे आपली कॅरेक्टर जे असतं किंवा आपला जो प्रोग्रेस असतो तो अजून इम्प्रूव्ह होत जातो. अनुभव जे येत असतात त्याचा एकच पर्पज असतो की तुमचं जे स्पिरिच्युअल जर्नी आहे ती अजून चांगली व्हावी, तुम्ही त्यात अजून हुशार व्हावेत. ही एक अपेक्षा असते. त्याच्यामुळे अनुभव येणार आहेत, चांगले का वाईट हे आपल्याला माहित नाही, हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. पण म्हणून गुरुचा हात पकडून पेशन्स ठेवून जर आपण चाललो पुढे तर त्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. तर मला ऍक्च्युली आजच्या सेशन मध्ये ह्या 3 गोष्टींवरती बोलायचं होतं. तर आता ह्याच्यावरती काय जर प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. बोले ब्रह्मा. तो एक ये स्पिरिचुअल जर्नी है क्या, थोड़ा उसको भी अगले सेशन में समझाइए, शुरू करेंगे तो। ठीक है, एक्चुअली क्या हुआ ना, स्पिरिचुअल जर्नी है आप बीच क्या? में ज्वाइन हो गए थे. हमारे जो व्हाट्सएप ग्रुप जो है ना, वहाँ पे मैंने और भी कंटेंट डाले हैं. बट क्या हुआ है कि व्हाट्सएप में अगर आप बीच में ज्वाइन होते हो तो आपको पहला जो पब्लिश किया हुआ है वो आपको दिखता नहीं है. आप ज्वाइन होने के बाद ही का सिर्फ आपको दिखता है. इसलिए मैं टेलीग्राम का बात कर रहा था कि टेलीग्राम में ऐसा लिमिटेशन नहीं है. जो भी उधर डाला हुआ है ग्रुप में वो सबको दिखेगा. अगर आप बाद में भी ज्वाइन होते हो टेलीग्राम के ग्रुप में तो भी आपको पहले वाले पोस्ट सब दिख सकते हैं. व्हाट्सएप में ये दिखते नहीं है. ठीक है, तो मैं आपको वो शेयर कर दूंगा. आप ज्वाइन होने से पहले जो भी शेयर किया हुआ है वो हम एक बार वापस शेयर करेंगे. टेलीग्राम में गए तो आपको वो फायदा है कि जो भी पहले डाला हुआ है वो सब दिखेगा सबको. आज आपको नहीं दिख रहा है व्हाट्सएप पे पहले वाले को चीज. ओके, तो ये टेलीग्राम लेकिन चलता रहेगा क्या, कितने समय तक? क्योंकि उसके बहुत सारे इश्यूज भी आ रहे हैं, पता नहीं कब कौन कंट्री बंद कर. हाँ, सी अभी टेक्नोलॉजी में यही है, तो हमें हमें अभी उस पर नहीं जाना है. बट हम जो भी स्पिरिचुअल ग्रुप देख रहे हैं, बहुत सारे स्पिरिचुअल ग्रुप टेलीग्राम में आ रहे हैं. बिकॉज जैसे आज हमने जूम यूज किया कॉल के लिए, राइट, तो वो फीचर ऑलरेडी टेलीग्राम में है. एनीवे, मुझे अभी ये कॉल में उसके बारे में बात नहीं करना चाहता. बट हमें वो लगता है कि जो भी वो इजी है. सुविधाजनक हो. हाँ, सबको फायदा होगा उसका. और जो भी नए नए लोग आते रहेंगे उनको पुरानी चीजें भी दिखेगी उधर क्या किया हुआ है. तो मतलब नहीं तो ठीक है. अभी वो मिलता नहीं है लोगों को व्हाट्सएप पे.
ओके, अभी स्पिरिचुअल जर्नी का एक ही मैं एक सेंटेंस में आपको आंसर देता हूँ, फिर मैं हम बाद में बात करेंगे कि मैं कौन हूँ। राइट, हु एम आई। मैं ये शरीर हूँ, मैं ये मन हूँ, मैं कौन हूँ। तो अगर इसके बारे में आपको जानना है तो वो जो जर्नी है उसको स्पिरिचुअल जर्नी बोलेंगे, आध्यात्मिक जर्नी बोलेंगे। खुद के बारे में जानना है मुझे कि मैं हो कौन। नहीं तो शरीर आज है, कल नहीं रहेगा। राइट, और मन शरीर का ही भाग है एक। तो अगर मैं शरीर हूँ या अगर मैं मन हूँ तो एक दिन मेरी मृत्यु होने वाली है। बट हम तो बोल रहे हैं कि हम आत्मा है। सी, यही क्या हुआ है ना, इस देश में हमें बहुत सारी इंफॉर्मेशन दी गई जिसका अनुभव हमें नहीं है। अभी जब तक वो अनुभव होता नहीं है तब तक हमें वो क्या है वो पता नहीं। हमने सुना बहुत कुछ है, बहुत बहुत लोगों को बहुत कुछ चीजें मालूम है, बट उसका अनुभव ही हम्म उनके पास नहीं है। हम्म राइट। तो ये अनुभव जो है उसका अनुभव करने के लिए जो जर्नी है, वो खुद को ढूंढने की जो जर्नी है या खुद को मिलने की जो जर्नी है, वही आध्यात्मिक जर्नी है, वही स्पिरिचुअल जर्नी है। हमें यहाँ किसी भगवान को नहीं मिलना है, हमें खुद को ही मिलना है। और हम जब भी खुद को मिलेंगे तो हम भगवान हो जाएंगे। बट वहां तक जाने के लिए आज हम तैयार नहीं है। हमें कोई साधना करनी पड़ेगी, हमें कोई प्रोसेस फॉलो करना पड़ेगा जिससे हम वहां तक पहुंच सके। नहीं तो अभी आपको ही पता है कि आप अमर हो, आप आत्मा हो। राइट, अविनाशी हो, कुछ नहीं हो सकता है आपको। बट वो दूसरा डर भी है। राइट, हम्म, कल जाके क्या डर कर। है ही। तो अगर जब तक हम खुद को समझते नहीं है वो डर रहने वाला है। जिस दिन आप खुद को समझ जाओगे आप है क्या, ये ब्रह्मानंद जो है, ये ब्रह्मा जी हमारे सामने जो बैठे हैं, वो कौन है। और जिस दिन आपको समझ में आ जाएगा, आपको खुद का अनुभव आपको बोलेगा, राइट, कि आप कौन हो, तो फिर ये डर निकल जाएगा। ठीक है, हमारे पास और 5 मिनट है। ये हमारा काय प्रश्न है क्या? हम्म, नहीं नहीं, अरे अरे, ठीक है, तो ब्रह्मा जी क्या होता है इसमें कि अलग अलग मार्ग है। ओके, अभी मैं बात करता हूँ कि जो मैं प्रैक्टिस करता हूँ उसको क्रिया योगा बोलते हैं। राइट, क्रिया योग बोलते हैं। तो एक प्रोसेस है वो। अभी आपने मैन्युफैक्चरिंग प्लांट देखे हैं, राइट। तो उसमें भी हर एक चीज का एक प्रोसेस रहता है। तो वो प्रोसेस आपने किया, प्रॉपरली किया, तो आपको जो आउटपुट मिलना चाहिए वो मिलना चाहिए उसमें से। राइट, उसी तरह हम्म से ये भी एक प्रोसेस है, वो खुद का प्रोसेस है, खुद के ऊपर काम करने का प्रोसेस है। तो जब भी ये प्रोसेस पे आप काम करते हो और आप प्रॉपरली काम करते हो प्रोसेस के ऊपर, तभी उसमें से कुछ निकलता है। तो आज जो हम बात कर रहे हैं वो वही बात कर रहे हैं कि ये साइंस है एक। जैसा हमने बाकी सब जो देखा, फिजिक्स देखा, केमिस्ट्री देखा, बायोलॉजी देखा, राइट, हमने पढ़ा सब वो। तो उसके बाद हमें कुछ समझ में आ गया, उसी तरह से ये खुद का साइंस है। हुआ क्या है कि आज जो एजुकेशन सिस्टम है हम जिसमें से गुजरे हैं अभी, वो हमें किसके बारे में कुछ भी नहीं सिखाता है। जो पहले टाइम पे जो एजुकेशन सिस्टम था, राइट, वो गुरु के यहाँ लोग जाते थे, वहां कुछ सीखते थे, तो यही चीजें उनको पहले सिखाई जाती थी। खुद के बारे में पहले सिखाया जाता था, बाकी विषयों के बारे में उसके बाद में सिखाया जाता था। तो पहले आदमी खुद को समझ लेता था फिर बाकी चीजों में घुसता था। आज यहाँ उल्टा हो रहा है, हमें खुद को खुद का ही पता नहीं है। राइट, हम बाकी चीजों में घुसने चाहते हैं, इसलिए क्या होता है फिर दुखी हो जाते हैं। कुछ चीजें हमें जो करनी है वो नहीं कर पाते। तो अगर खुद को समझेंगे तो समझेगा कि मुझे करना क्या है। राइट, मतलब पहला तो क्वेश्चन है हु एम आई। दूसरा क्वेश्चन है कि मेरे लाइफ का पर्पस क्या है, मैं क्यों आया हूँ इधर। तो ये अगर समझेंगे तो लाइफ इजी हो जाएगी। जिस पर्पस के लिए आप यहाँ पे आए हो, अगर वो पर्पस के हिसाब से आप काम करते हो,
तो जिंदगी बहुत आसान है। अगर हम उल्टे चलना चालू करेंगे फिर वो बहुत मुश्किलें आती है। तो यही समझना है। मतलब ऐसे ऐसे दो तीन क्वेश्चन और आ सकते हैं इसके अंदर, बट अगर स्पिरिचुअल जर्नी है तो यही बात है। दिस इज व्हाट वी वांट टू एक्सप्लोर। और ये खुद के बारे में है, तो मतलब किसी और को बताना ही नहीं, आपको खुद को अनुभव करना है। मैं आपको कुछ भी बोल दूं आपके बारे में, आप सुन लो बट शांत रहो। जब तक मुझे समझ में नहीं आता, आपको अनुभव नहीं होते, तब तक मत एक्सेप्ट करो। मैं लास्ट में करती तो थी सेलिब्रेट मैंने करवाया नहीं। क्लियर क्लियर हुआ। कोई कुछ बोलता है इसलिए मत सुनो। हमारा इतना ही कहना है बस। आपको जो अनुभव है उसके हिसाब से बात कीजिए, नहीं तो फिर सब नॉइज है, राइट। मुझे मुझे ये कहना है, मुझे वो कहना है, फिर उसमें अनुभव नहीं होता है। हाँ इतना बोलायचंय, 1 मिनिट बाकी नाही आहे. ठीक आहे. हा, हा 1 मिनिट नाही बाकी आहे. ऐकायला येते. हा येतंय येतंय माझा आवाज येतोय का? येतंय. हा नाही काय नाही ठीक आहे. ते गुरुच शोधायचं आहे आपल्याला. हा मग एकदा या इकडे खराडीला, हा हा की तुम्हाला भेट घालून देईन काही लोकांची. तुम्ही बोला त्यांच्याशी चालेल आणि त्यांना आपण चालेल विचारू का मग मला पुढे, म्हणजे माझं पुढे काय आहे. कारण ठीक आहे. त्या लोकांनाच त्यांना काही गोष्टी समजतात ज्या आपल्याला नाही समजत. बरोबर आहे. आणि तर त्यांना जर आपल्या जर नशिबात असेल, ते आपल्याला हा समजायचं असेल, तर अशा लोकांकडनं आपल्याला समजू शकतं. तर ठीक ते आहे. जे समजायचं मग नसेल तर मग काही होणार ते नाही. काय उपयोग नाही होणार. बरोबर आहे. हा. तो मार्ग मार्ग मिळायला पाहिजे. हा कुठला मार्ग, कोण गाईड करेल, कसं करेल, या गोष्टींवरती जर आपल्याला आधी समजलं तर त्याचा फायदा होईल आपल्याला. ठीक आहे. मग कधी येऊ? कधीही कधीही यायचं असेल मला सांगा आधी. फक्त मी त्यांना विचारून घेईन त्यांना वेळ आहे का समोर. हा, त्यांच्या वेळाप्रमाणे. हा त्यांच्या वेळाप्रमाणे. आणि मग आपण हे जाऊन भेटू शकतो, बोलू शकतो. तुम्ही आतापर्यंत काय काय केलं तुम्ही सांगू शकता त्यांना. आणि तुम्हाला काय करायचं, हे का करायचंय पुढे, तेही तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला जर चालेल कोण नको असेल त्यावेळेला त्या क्षणाला, तर आपण तुम्ही फक्त एक म्हणजे समोरासमोर बोलू शकता. तिथे कोण नसेल दुसरं बोल, म्हणजे ऐकायला सांगायला, असंही करू शकतो हा आपण. ठीक आहे. काही लोकांना नाही आवडत कोण दुसरं असलेलं, असंही असतं. दुसरं